जेरी तिकडे झोपलाय. त्याचं खाऊन पिऊन झालं, फिरून झालं की जाऊन किचनमध्ये झोपतो. कारण की किचनमध्ये असं थंड हवा म्हणून त्याला तिथेच आवडतं. बघू शकता तो तिकडे झोपलाय. आणि इकडे मम्मीचा पाय. मम्मी आता बनवते जेवण उपवासाचं. उपवास सोडायचा ना आम्हाला, म्हणून जेवण भाजी घ्यायला. या साईडला या साईडला या साईडला बाजारात झालंय. कोणतरी मम्मीचे नातेवाईक भेटले, यांच्याशी बोलते. हे ब्लॉग बघतात आपले, त्यांनीच ओळखलं आम्हाला. आहे की नाही? चला कंटिन्यू राहता. हे पण ब्लॉगमध्ये दिसते. मित्रांनो अजून तर काय माझा मित्र पाणीवाला अजून काय आला नाही आहे. काय माहिती येतोय की नाही. आता परत त्याला एक कॉल करून बघतो आणि मेन परत ब्लॉग चालू केलं दाखवतो तुम्हाला. बघा हा एकटाच खेळत असतो. त्याला सांगतो पोरांसोबत खेळत नाही, एकटाच फिरत असतो. बघा आला, एकटाच फिरतोय, एकटाच धावत असतो. बघा आता येईल. थांबला वाटतं तिकडं. येईल. मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल ब्लॉगमध्ये. सर्व माझ्या शब्द श्री गुरुदेव असतं. म्हटलं त्याला ब्लॉग चालू केला. कामावर आलो, फ्रेश झालो आणि बघू शकता खाली जेरी आहे, झोपला तो. खाऊन पिऊन झालंय, झोपलाय तो. म्हटलं सीन असा झाला आहे काच कुठे पाणीच नाही आणि आम्हाला रात्री लेट कळलं आणि आम्ही भरपूर पाणी आमचं संपलं, तर प्यायला पण पाणी नाही. तर मी आता माझ्या मित्राला बोलवलं आहे, तर बघू तो आता घेऊन येतो आहे का. त्याला तो फोन करून सांगितलं बाबा 2 कॅन घेऊन ये, तर तो येतोच आहे. बघू आता तो बोलला येतो आहे का बघू. दाखवतो तुम्हाला. एवढी पंचायत झाली, काहीच पाणी नाही. बघा दाखवतो चला. बघा पाणीच नाही आहे, सर्व खाली. कशा विषय हे सगळं शिळं पाणी, पण ते काय करणार, ते जेवणाला वापरायला वगैरे. असं पाणीच नाही राहिलं आहे जेवणाला वापरायला वगैरे. बघा काय पाणी राहिलं बघा. एवढंसंच पाणी राहिलं आहे. अख्ख्या बॉटल खाली, काहीच नाही. सर्व खाली खाली झालं आहे. ऐन टायमाला समजलं म्हणून असं झालं, पण जाऊ दे आता काय करणार. मागवलं आहे. पूर्ण फ्रीज पण खाली दाखवतो तुम्हाला. बघा फक्त या बॉटल आहे, या 2-3 बॉटल आहेत बस. 3च बॉटल आहे. पूर्ण फ्रीज पण खाली झालं आहे. मेन म्हणजे प्यायला वगैरे पाणी नाही. मग आता मागवलं आहे, तर बघू आता तो घेऊन येतो आहे. बोलला तर आहे, कळलंच आपल्याला. तर भेटू आपण आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो अजून तर काय माझा मित्र पाणीवाला अजून काय आला नाही आहे. काय माहिती येतोय की नाही. आता परत त्याला एक कॉल करून बघतो. आणि मेन म्हणजे जेरीची झोप झाली, जेरी उठला आहे आणि बाहेर फिरून पण आला. म्हटलं ब्लॉग काढेल, पण काय काढायला जमला नाही. तुमचं धावत असं आता आला आहे. जेरी इकडे, जेरी बघू शकता परत झोपाय. जेरी ये इकडे. त्याला तिथं थंड जागेवरच आवडतो, तो काही यायला मागत नाही. बघा बघा कसं बघतोय बघा. ये इकडे, ये लवकर 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 लवकर. बघा ये लवकर. आहे की नाही, त्याला तीच जागा पाहिजे. राहू दे, थंड जागा आहे तर तिथेच झोपतो. बघा दाखव तुम्हाला. बरोबर लक्ष असं आहे. तुम्ही काय जेरी कोण आहे? जेरी तू जेरी आहे. जेरी आहे तू. बघा डोळ्याने एकदम इशारा. जेरी बघा इशारा भारी देतो डोळ्याने, एक नंबर इशारा देतो बघा. बघा भारी आहे बाबा, त्याला सर्व समजतं. हुशार झाला, हुशार आहे ना. दिसतो याच्यात किती मोठा आहे. एवढं जाऊन दिसतं किती मोठा. बघितलात तुम्ही. तर चला त्यासाठी. आणि इकडे बघा, तिकडे शेड बघा कसे उभे आहेत. काय कोणाचा वेट करतायत काय माहिती.
शेठ कोणाचा करताय वेट? कोणाचा करताय वेट? एवढा हसताय का? अरे क्या बात आहे, काहीतरी कुछ तो गडबड है दया. अच्छा अशा. आणि इथे दुसरे अभ्यास करतायत, अभ्यासाला बसलेत. एक यज्ञेश शेठ अभ्यासाला बसले आणि देवांश शेठ बाहेर बुद्धिबळ खेळून आलेत. तर चला बघू, आता मी त्याला फोन करतो माझ्या मित्राला, काय बोलतोय ते मी भेटू आपण थोड्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू. तर मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. तर कालचा ब्लॉग जास्त काही झाला नाही, म्हणून कालचा आणि आत्ता जॉईन करतोय. आणि मी आता डायरेक्ट रात्री ब्लॉग चालू केला आहे. सकाळपासून मला बरं नव्हतं, तरी मी गेलेलो कामाला जाऊन आलो, नंतर झोपलो. तर माझी काही तब्येत ठीक नव्हती, तर म्हटलं चला आत्ताच ब्लॉग चालू केला डायरेक्ट रात्री, कारण की तब्येत खूप बिघडली होती. तरी मी जाऊन आलो कामाला, असं नाही. मग म्हटलं आता ब्लॉग चालू केला आहे. आणि आज आहे संकष्टी चतुर्थी, तर माझा उपवास आहे, यज्ञेशचा पण उपवास आहे आणि ताईचा पण उपवास आहे. तर मग खिचडी वगैरे खाल्ली, बटाटा खिचडी वगैरे बनवलेलं. आता उपवास सोडायचं जेवण चाललं आहे. म्हटलं चला तरी पण शुभेच्छा देतो. आज आहे संकष्टी चतुर्थी, सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. त्यासाठी म्हटलं ब्लॉग चालू केला. आणि आपला जेरी तर आलेला बाहेर, आता फिरत होता, पण कंटाळला आणि जाऊन झोपला तिकडे. दाखवतो तुम्हाला, 1 मिनटं थांबा जरा. बॅक कॅमेरा ओपन करतो आणि मग तुम्हाला दाखवतो मी. आणि मग यज्ञेश बघ असा बघतोय, सेम कपडे घातलेत आम्ही दोघांनी पण सेम टी शर्ट घातलेत आम्ही. तर चला बॅक कॅमेरा ओपन करतो आणि तुम्हाला जेरी दाखवतो. कंटिन्यू राहा. बघा ब्लॉग चालू केला, आता दाखवतो तुम्हाला. दोघं जेरी तिकडे झोपला आहे. त्याचं खाऊन पिऊन झालं, फिरून झालं की जाऊन किचनमध्ये झोपतो. कारण की किचनमध्ये असं थंड हवा आहे म्हणून त्याला तिथेच आवडतं. बघू शकता तो तिकडे झोपला आहे. आणि इकडे मम्मीचा पाय. मम्मी आता बनवते जेवण उपवासाचं. उपवास सोडायचा आहे ना आम्हाला, म्हणून जेवण बनवते. हां आता यज्ञेश बस समोर. तर यज्ञेशला आपण आज विचारू एक गोष्ट. तुला इकडे आल्यावर कसं वाटतं? जोरात बोल. बरं वाटतं, चांगलं वाटतं, आवडतं. हां म्हणून यज्ञेश सुट्ट्या पडल्या की वाट बघत असतो कल्याणला कधी यायला भेटेल, बरोबर आहे की नाही? लय आतुरतेने वाट बघतो. काय अच्छा, ते मला लय धावायचं मन करतं, पण इथे एकदम पूर्ण तिथे धावू शकतो. धावायला काय नाही, कुत्रे वगैरे असतात इथे. कुत्रा कुठला चावला, काय झालं तर काय करशील? म्हणून मी काय केलं, ते जुनं घर आहे ना, जुनं घर म्हणजे तिथे कोणी भाड्याने आल्यात ना, पण तिथून आपल्या इथे मंदिराच्या इथे धावत जातो. आता याच्या इथे कसं आहे, सांताक्रूजला जास्त काय पोरं नाही ना, त्याच्या ओळखीचे म्हणजे आहेत, पण तो तिकडे जास्त काय बाहेर जात नाही. आता इथे कशी सर्व पोरं ओळखीचे झालेत म्हणून तो इथे खेळतो, मजा करतो. आता आहे अजून थोडे दिवस आहे इथे, आणि जेव्हा शाळा चालू होईल त्याच्या आधी जाईल. तर म्हटलं त्यासाठीच चला ब्लॉगमध्ये. अच्छा जेरी स्पेशल ब्लॉग. हां 2K गेला ना तो, 1K नाही गेला, 2K गेला. भरपूर छान गेला. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. परत ब्लॉग चालू केला, दाखवतो तुम्हाला. बघा हा एकटाच खेळत असतो. त्याला सांगतो पोरांसोबत खेळत नाही, एकटाच फिरत असतो. बघा आला, एकटाच फिरतोय, एकटाच धावत असतो. बघा आता येईल, थांबला वाटतं तिकडे. येईल आला एकटाच पळतोय. आहे अरे हो, तुम्हाला विचार पडत असेल मी रील का नाही बनवत, पण थोडेफार प्रॉब्लेम आहेत, त्यासाठी रील बनवत नाही आहे. तर बघू लवकरात लवकर रील आपण बनवूत, तर ते तुम्हाला कळेलच. बाकी ब्लॉग वगैरे माझे चालूच आहे. ब्लॉग म्हटलं रील थोडं प्रॉब्लेम चालू आहेत, म्हणून रील काय काढता येत नाही. जेव्हा एकदा चालू होतील तेव्हा तुम्हाला दिसेल. आणि बघा दमला किती, बघा तोंड बघायचं, बघा भरला बघा घामाने लगेच. बघितलं, तिथे कुत्री आली म्हणून मी पळालो. अच्छा तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आलं ब्लॉगमध्ये घेतलं जेवायला, म्हणजे उपवास सोडायला. दाखवतो तुम्हाला. बघा डाळ भात, वाटाणा बटाट्याची भाजी,
आणि चपाती पण देते अजून, म्हणजे चालू आहे वाढणं तिचं. आणि तिकडे जेरी बसलाय बघा. जेरी जेरी बोललं की बरोबर त्याचं लक्ष राहतं. जेवण झालंय त्याचं, पण त्याचं असं इकडे यत्नेश पण जेवतोय का, उपवास सोडतोय. बसल्यावर किती भारी. हा ठेव आता त्याच्यात बघा. जेरी जेरीचे डोळे बघा किती. हा एक नंबर दिसला डोळे जेरीचे, चमकतात एकदम. थांबा एक मिनिट. हा जेरी. तर चला घेतो आता आम्ही जेवून उपवास सोडून. तुम्ही पण या उपवास सोडाल ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. मित्रांनो आलं ब्लॉगमध्ये, बाजारात आलं आहे बघा. मी आहे, मम्मी आहे, यत्नेश पण आहे. भाजी घ्यायला या साईड लावा, या साईड लावा, या साईड लावा. बाजारात झालं. कोणतरी मम्मीचे नातेवाईक भेटले, यांच्याशी बोलते. हे ब्लॉग बघतात आपले, त्यांनीच ओळखलं आम्हाला, आहे की नाही ना. चला कंटिन्यू राहता, हे पण ब्लॉगमध्ये दिसते. तर मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. तर रात्रीचा ब्लॉग मी आत्ता एंड करतो आहे, कारण की रात्रीच करणं होतो. पण मी रात्री लवकर झोपून गेलो, माझी तब्येत बिघडली होती घरी. मग मी म्हटलं झोपून गेलो, म्हटलं आत्ता ब्लॉग एंड करतो आहे. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी पण माझ्या चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये. नव्याने तोपर्यंत बाय बाय.